अमित शहा कांदा प्रश्नावर 10 दिवसात तोडगा काढणार. दिल्लीमध्ये शहांसोबत राज्य सरकारची 45 मिनिटं चर्चा. सकारात्मक निर्णयाचे संकेत. दहा लाख टन कांदा खरेदी करण्यावरती शहा सकारात्मक. नाफेडकडनं 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी. कांद्याचे दर आणखी कसे वाढवता येतील यावर चर्चा सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा. तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली. दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडवू. विधान परिषदेच्या जागेवरनं मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये अमित शहा आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा. विधान परिषदेच्या जागा आणि महायुतीमधील अंतर्गत वाद आणि अर्थ खात्याबाबत फडणवीसांनी सुनेत्रा पवारांचं मत शहांकडे मांडलं. सूत्रांची माहिती. दिल्लीत सुनेत्रा पवारांना अर्थ खात्यावरनं पत्रकारांचा प्रश्न. मात्र दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखलं. वळसेंनी का बोलू दिलं नाही? दिल्लीमध्ये उलटसुलट चर्चा. पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल कुटुंबियांची जंगी पार्टी. विशाल अग्रवाल 22 महिन्यांनी जेलमधनं बाहेर. जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप. अग्रवालच्या मुलानं दोघांचा बळी घेतला होता. पुण्यात सीएनजीच्या दरात पुन्हा 2 रुपये 50 पैशांची वाढ. सीएनजीचे नवे दर 94 रुपये 75 पैसे प्रति किलोवर. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरती अतिरिक्त भार. तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये. एफडी आयुक्त पदाची सूत्र हाती घेताच धडक कारवाया सुरू. धाराशिवमध्ये 46,000चा भेसळयुक्त खवा. तर पुण्यामध्ये केमिकलयुक्त आंबे जप्त. पुण्यामध्ये 19 वर्षीय तरुणाकडनं ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार. भरधाव कार गरवारे पुलावरनं खाली कोसळली. डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल.